त्याने कार्ड दे ना मला, काय प्रॉब्लेम आहे. शनिवार रविवार सुट्टी आहे आमच्या ऑफिसच्या आधी निकाल झालाय का? दुसरं पत्र आहे घरी केव्हा झालेला आहे? नाही, हे आपल्यासाठी प्रिंट आहे. 16/2, 16/3, 16/4 या महिन्याच्या 16 तारखेला तुमचे 60 दिवस कंप्लीट होतात. एक साधारण 17 तारखेनंतर या तुम्ही, आपण मंडळाधिकाऱ्याच्या नावाने पत्र घेऊन जाऊ. आणलं मी बाहेर कसं मॅच झालं हे तुम्ही घेऊन टाका ना. सही नाही त्याच्यात, ते कोरं आहे ना. हे सहीचं आहे, हे सहीचं आहे. हे कशाला पाहिजे ते बिना सहीचं काय कामाचं आहे? त्याची प्रिंट काढून घ्या तुम्ही, आणि तुमचं 16 तारखेला पूर्ण आपली मुदत होत आहे. शासन आपल्या 16/2 शेतकऱ्यासाठी, गोरगरिबासाठी, जनतेसाठी हा कार्यक्रम आयोजित करतोय, पण त्या गोरगरीब जनतेलाच माहित नाही की कार्यक्रम होता. लोकांना मोबाईल, लोकांना समस्या नाहीत असं नाहीये, पण कार्यक्रमाला लोकांची संख्याच नाहीये, जनता लोक नाहीये, इथं कर्मचारी जास्त आहेत, जनता आलेली नाही. कारण या कार्यक्रमाचा बहुतेक प्रसार प्रसिद्धी माध्यमात लोकांना माहिती नाहीये, जनजागृती केली गेलेली नाहीये. काहीतरी काम निघाले जनता. आपण प्रत्यक्ष पाहता बघा, कर्मचाऱ्यांचे काही टेबल पण ठिकाणी आणि खुर्च्या ज्या बसायला जनतेसाठी, जनता खुर्चीवर नाहीये, कर्मचारी खुर्चीवर, फक्त कर्मचारी आहेत, अंगणवाडी सेविका तेवढेच आहेत, बाकीचे इकडले कर्मचारी सगळे टेबल रिकामे आहेत. एक मिनिट, ठीक आहे, तुमचं काय म्हणणं आपण घेऊया. कुठलं BBL होतं ना, बोला ना सर. सर, तुमचं नाव, परिचय सांगा, कार्यक्रमाची रूपरेषा सांगा, कार्यक्रम कशासाठी होता सांगा, वेळ काय होती, कर्मचारी कशासाठी कार्यक्रम, सगळं सांगा बाबा. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग तर्फे माननीय महसूल मंत्री नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या संकल्पनेमधून व आदेशान्वये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर या ठिकाणी, समाधान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं. त्यात आपण विविध विभागाच्या ज्या सोयी सवलती असतात एका ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आपण पाहू शकता या ठिकाणी सर्व विभागाचे इथे स्टॉल लागलेले आहेत. त्या अंतर्गत आपण आज या ठिकाणी पारधी समाजाला जातीचे प्रमाणपत्र वाटप केलेले आहेत. या ठिकाणी सर्व मंडळातील तलाठी व मंडळाधिकारी यांनी एकत्र येऊन फेरफार अदालत घेतली आहे व सर्व जे प्रलंबित फेरफार होते ते निर्गत केलेले आहेत. तसेच विवादग्रस्त प्रकरण जे असतील ते सुद्धा आपण मंडळ अधिकारी उमापूर यांनी निर्गत केलेले आहेत. तसेच सातबाराचे वाटप केलेले आहेत. रस्त्याच्या नोंदी घेऊन त्यातले सातबाराचे वाटप केलेले आहे. तसेच सकाळी आपण सुरुवातीची रक्तदानानी केलेली आहे की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला रक्त तुटवडा असतो, त्यावेळी आपण प्रत्येक गेवराई तालुक्यामध्ये 13 मंडळात हे वेगवेगळ्या दिवशी आपण शिबिराचे आयोजन केलेले आहे. घरकुल धारक जे आहेत त्यांना मोफत 5 ड्रॉस वाळू वाटप याचं सुद्धा नियोजन करण्यात आलेलं आहे. ICDSचा एक स्टॉल लावलेला आपण इथे, कृषी खात्याचा एक स्टॉल आहे, त्यात विविध योजनेची माहिती, पशुसंवर्धन विभागाचा सुद्धा आपण या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे. आणि राज्य परिवहन महामंडळाच्या ज्या विविध सवलती असतात, ज्या स्वातंत्र्य सैनिक असतील, महिला असतील, अमृत योजना असेल, यानुसार जे विविध आहे त्याचे आपण डिजिटल कार्ड सुद्धा प्रातिनिधिक स्वरूपात वाटप केले आणि ज्यांना इथे सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. भूमी अभिलेख तर्फे सुद्धा आपण या ठिकाणी सोयी सवलती उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मतदान कार्ड वाटप, ई-शिक्का पत्रिका वाटप, आणि जर संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ अनुदान योजनेमधील त्यांचं DBT राहिलं असेल त्यासाठी सुद्धा आपण इथे स्टॉल उपलब्ध करून दिलेला आहे. याप्रमाणे वेगवेगळ्या ज्या उपाय, विविध विभागाच्या ज्या योजना आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आपण महसूल मंडळावर हे शिबिराचं आयोजन केलेलं आहे. धन्यवाद. नमस्कार सर, आपण छान माहिती दिली, पण तुम्हाला मला काही प्रश्न विचारायचे आहेत. ह्या अभियानाबद्दल जनतेमध्ये प्रसार माध्यमामार्फत जनजागृती झाली नव्हती का? कारण कार्यक्रमाला
जनतेची संख्या फार कमी आहे, तर शेतकरी नाहीत, गोरगरीब. आता बराच वेळ झालाय नाही सर, याच्या अगोदर पण आम्ही होतो, आम्हाला इथून माहिती मिळाली की कार्यक्रमाला उपस्थित, त्यामुळे आम्ही इथं आलो की जनजागृती होणं महत्वाचं आहे. फोटो आपल्याकडे पण आहेत, आपण ते शूटिंग केलेली आहे त्याची. ठीक आहे, आपण सर. जेव्हा आलात तेव्हा बरीच लोक निघून गेलेली होती. आपण सर ठीक आहे, लोकांचं मी ऐकेल, पण तुमचे कर्मचारी पण निघून गेले सर. हे पहा, कर्मचारी स्टॉल दाखवतोय, कर्मचारी तुमचे नाहीये तिथे. कर्मचारी आहेत, कर्मचारी सर आम्ही पाहिले वाटाने गेलेले. हे कर्मचारी सगळे स्टॉल मी तुम्हाला लाईव्ह दाखवतोय. कर्मचारी सुद्धा या ठिकाणी आहेत, कर्मचारी सुद्धा या ठिकाणी आहेत. काही जण जेवणासाठी गेलेले, जेवण करून ते पुन्हा इथे येत आहेत. कर्मचारी याच्यानंतर काय बरं, याच्यानंतर कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे तुमची? याच्यानंतर आपला दुसरा महसूल मंडळाचा कार्यक्रम आहे. किती वाजता होणार आहे? किती वाजता होणार आहे? वाजता नाही, आमचं नियोजन आहे प्रत्येक महसूल मंडळ. हा ठीक आहे सर. आता कोण मार्गदर्शन करणार किंवा त्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असेल? मार्गदर्शन झालं, आपण सकाळी इन डिटेल मार्गदर्शन केले. ठीक आहे. आता जो महसूल मंडळाचा दुसरा टप्पा आहे, त्यामध्ये तुम्ही महसूल मंडळामध्ये मार्गदर्शन किंवा तो कार्यक्रम कसा असणार आहे? अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत, लोकांच्या समस्या सोडवणार आहेत किंवा काय होणार त्यामध्ये? हो, त्या मूळ उद्देश तो होता, त्यासाठीच तर आलेला आहे ना आम्ही. हो बरोबर आहे. ठीक आहे सर, ठीक आहे, धन्यवाद सर. माहिती मी प्रत्येक स्टॉलवर जाऊन माहिती घेतो. जरा स्टॉल बद्दल माहिती सांगा तुम्ही. शासकीय कर्मचारी ओळखपत्र असेल तर घाला, आम्हाला ते लक्षात येईल तुम्ही शासकीय कर्मचारी आहेत. स्टॉल कशासाठी आहे किंवा कार्यक्रम काय, जरा माहिती सांगा. माहिती हा ठीक आहे, बोला चल, तुम्ही सांगा. चल बोला कशासाठी. हॅलो, आम्ही ICDS मार्फत नाव सांगा, गट सांगा. मी अंगणवाडी परिवीक्षिका घोलप मॅडम. आम्ही आज या कार्यक्रमामध्ये पोषण पंधरवाडा 9 एप्रिल ते 23 एप्रिल या निमित्त इथं आहार प्रात्यक्षिक ठेवला आहे. यामध्ये आम्ही विविध प्रकारचे समजा कडधान्य, विटॅमिन सगळे पदार्थ ठेवले आहे. THR चे प्रात्यक्षिक ठेवले आहे. हे सगळे पदार्थ आम्ही पालकांना समजून सांगतो. यापासून कोणत्या ह्याच्यापासून काय मिळतं आणि ते शरीराला आवश्यक आहे का. आहार जर व्यवस्थित घेतला तर आपली समजा वाढ आणि विकास व्यवस्थित होतो, आणि जर मुलांचा वाढ विकास व्यवस्थित झाला तर अभ्यासात मुलं हुशार राहतात. त्यासाठी आम्ही ICDS मार्फत पालकाला हे सगळं समजून सांगत आहोत. धन्यवाद. आरोग्य विभागाचं कोण बोलणार आहे? आरोग्य विभागाची माहिती कोण देणार? तुम्हाला माहिती नाही का कार्यक्रम कशासाठी किंवा तुम्ही कशासाठी आला तिथं? तुमची ID कार्ड असेल तर वापरा तुम्ही. शासकीय कर्मचाऱ्यांना ओळखपत्र वापरणं बंधनकारक आहे, आज शासनाने परिपत्रक सर्क्युलर काढलंय. आम्हाला लक्षात येत नाही तुम्ही खाजगी आहेत का सरकारी आहेत, त्यामुळे आम्हाला पण पाहिजे. हा पूर्ण कार्यक्रम महाराष्ट्र पाहतोय. हो सर, येतोय ना, येतोय. यांच्याकडे शासकीय ID कार्ड नाही आहेत, अधिकारी कार्ड वापरत नाहीयेत. म्हणजे लोकांना माहित नाही खाजगी आहेत कशा शासकीय आहेत. चला सांगा तुम्ही पाहिजे काय, कशासाठी काय चालू आहे, मी तर ठेवतो माहिती. बोला, आवाज घेतो, आपला सगळा आवाज जातोय याच्यामध्ये. पूर्ण नाव, गाव, पत्ता सांगा, काय चालू आहे कार्यक्रम सगळं सांगा मला. बोला बोला बोला, नाव सांगा, तुमचं ऑफिस सांगा, कशासाठी काय चालू आहे, त्यांना काऊन ताटत. तुम्ही बोला ना पटापटा, मला पुढचे लोक. नाव सांगा, नाव गाव पत्ता सांगा तुमच्या सगळा. कोणत्या ऑफिस कोण तुम्ही, कशासाठी काय चालू आहे सगळं सांगा मला. हा, तहसील ऑफिस मधून आपण मोठे एक घ्या ना, हातात माईक घ्या, सांगा. हा सांगा काय चालू आहे इथं. आम्हाला सगळ्या महाराष्ट्राला दिसलं पाहिजे एवढा मोबाईल मध्ये कार्यक्रम होतोय म्हणून. इथं हा कार्यक्रम चालू आहे. इथं रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित केलेलं आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवले. झालं का? नाही नाही नाही, लाईव्ह मला काय काढायला नका बोलू. महाराष्ट्र पाहतोय. अहो तुम्हाला जे सांगायचे बोला, माझ्या काळात नका सांगू. मला काय करायचं ऐकून तुमचं, मला महाराष्ट्राला दाखवायचे, मला माहिती सगळं काय इथं. हा बोला बोला चल, ठीक आहे, चल. कोण आहे अजून इथं शासकीय कर्मचारी? बोला बोला बोला, माहिती सांगा ना. माहिती त्यातली माहिती नाही का तुम्हाला? तुम्ही जे करता त्यातली माहिती सांगा आम्हाला. दुसरी काय माहिती नको तुमची. कोण बोलताय? बोला सर, इकडे या. यांचं पण निघलं पाहिजे. हे खालून थोडा हात लावा, हे निघलंय जरा आमच्याकडून. नाही तुम्ही यांना हे सांगतील काय, तुम्ही कशासाठी आले, आम्हाला हेच दाखवायचं महाराष्ट्राला. एवढा छान कार्यक्रम चालू आहे इथं. चला. छत्रपती शिवाजी बोला, ऐकू येते नाही, तुम्ही बोला. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व
समाधान शिबिरामध्ये रक्तदान शिबिराचा कार्यक्रम ठेवलेला आहे. या ठिकाणी बऱ्याचशा कर्मचाऱ्यांनी एक सामाजिक भान म्हणून रक्तदान केलेलं आहे आणि त्या ह्याच्या निमित्त सर्व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून ब्लड बँकेला व समाजाला खूप चांगली मदत केलेली आहे. रक्तदान हे जीवनदान आहे आणि याच्यामुळं या सर्व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून जे सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत. बीड ब्लड बँक, प्रशांत चव्हाण, बीड. धन्यवाद सर, छान माहिती दिली. निश्चितच कार्यक्रम चांगला आहे, पण लोकांची संख्या नाही आहे. लोकांना बहुतेक माहिती नव्हता हा कार्यक्रम आहे म्हणून. बोला सर, कोण आहेत, कुठून आहेत, कसला कार्यक्रम आहे माहिती सांगा मला. काय बोला? कशासाठी आले तुम्ही इथं? आज उमापूर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान समाधान शिबिरचं आयोजन केलेले आहे. त्यासाठी प्रशासनाकडून शेतकऱ्यांना जिवंत सातबारा मोहीम, त्याच्यानंतर फेरफार संबंधी नोंदी आदेश, त्याचप्रमाणे रस्त्याचे प्रकरणे या सर्वांचे शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी याचे आयोजन केलेले आहे. ठीक आहे, तर मी जातोय. मला पुढील अधिकारी आहेत, त्यांचं नाव गाव आपण विचारू किंवा माहिती विचारू. कोण देत? सर नमस्कार, मी BBL डिजिटल न्यूज भाऊसाहेब लवटे. मला कार्यक्रमाची माहिती पाहिजे होती. आज काय कार्यक्रम इथं कसला होता? आणि नमस्कार सर, मी डॉक्टर महेश लकडे, पशुधन विकास अधिकारी. आज उमापूर मंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत आज येथे सर्व पशुपालक असतील यांच्या काही ज्या अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्यासाठी शासन आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत सर्व विभाग प्रमुख आज येथे उपलब्ध झालेले आहेत. पैकी मी पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना उमापूर अंतर्गत येथे सर्व पशुपालकांसाठी ज्या काही त्यांच्या अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी मी इथे उपलब्ध आहे. धन्यवाद. धन्यवाद सर, छान माहिती दिली. पशु वैद्यकीय अधिकारी उमापूर कार्यरत आहेत. शेतकऱ्यासाठी तुमचं काम आम्ही शेतकऱ्याकडून ऐकतोय. तुमचं नेहमी तत्पर राहतात. धन्यवाद. कोण बोलणार? मला बोलू. कोण राहिले बोलायचं? तुम्ही बोलले. कोण राहिले बोलायचे? शासकीय कर्मचारी आहेत का? नाही. बरं, बोलायचं असलं बोला. आमच्याकडे नाही, बोलायचं असलं बोला प्रत्येकाला. हा नाही, बोला ना. करायचं ठेवतो, बोला. साहेबांना पण दाखवतो मला. बोला, आवाज सगळा जातो. बोला, नाही तर हातात देऊ तुम्हाला. चला, हे हात निघले फक्त आता एक जणा करून. हा बोला, साहेब पण दिसते. तमाशा काही नाही, आमचे शेताचे थोडे वाटाचे प्रॉब्लेम असल्यामुळे सरला भेटत होता आम्हाला. शेतकरी काही अडवतील आम्हाला शेताला तरी. चक्रा मारो परिश्रम करतो आम्ही गेवरायला. बर, आज त्यांना अर्ज देऊन कलेक्टर साहेब आणि त्यांना भेटू. कमणार ज्या मालकाची वावर त्याचाच वावर घेतलेला आम्ही, आम्हाला जाऊन देत नाही, आरवणूक करते. येते त्यांना विचारून सरला आता काय ते आम्हाला वाट द्यावा असे वावराला जायला. कोणाचा वावर घेतलं त्याला वाटत असती, शेतकऱ्याची वाट अडू नये. आजच्या या कार्यक्रमामध्ये तुमच्या समस्याचं निराकरण झालं का? नाही, निराकरण काहीच नाही. मग तुम्ही अर्ज वगैरे दिला का? प्रत्यक्ष अधिकारी भेटले का मी तुम्हाला? गेवराला दिलेली तर हे गेले. मी आता महसूल मंत्री साहेब भेटणार जाऊन त्यांना. इथं तुमचा इथं छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियानामध्ये येऊन तुमचं समाधान झालं नाही का? नाही सांगा. का अधिकाऱ्यांनी तुम्हाला अर्ज द्या. काय झालं काय नेमकं यामध्ये? इथं बी नसते म्हणजे अर्ज द्या तुम्ही. अर्ज देऊ का म्हणणार रे? तुम्ही साक्षी आम्हाला वाट द्या. वावर आहे कोणत्या वावराला वाट असते? हो, तुम्ही आम्हाला वावर वाट द्या. आम्हाला शेतात जायला उद्या आमचा बटाट्यावर वावर गेला त्यांना अडीतात ती. हो, तुम्ही वाट द्या आम्हाला. त्याच्याबद्दल चाल. चालेल, ठीक आहे, धन्यवाद. साहेब नमस्कार. जर कार्यक्रमाची माहिती द्या ना. हो, तिकडे ना, तिथं बोर्डासमोर चांगलं दिसेल. छान.
आपल्याला ते नाही नाही साहेब, ऐका ना, कार्यक्रमाबद्दल माहिती आहे तुम्हाला या. तुम्ही जे करता ते सांगा, नवीन काहीच नाही. आपल्याला MPSC चा प्रश्न नाही साहेब. चला 2 मिनिट चला. ठीक आहे सर, तुम्ही वाईट देत नाहीत. तुमचा नाव पत्ता सांगा सर. बरं ठीक आहे माझ्याकडे फोटो आहे तुमचा. चला. मॅडम हे पाहत आहेत छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर अभियान. या कार्यक्रमाला शासन पूर्ण प्रसिद्धीसाठी आणि जनतेच्या समस्या दारात जाऊन सोडवण्यासाठी प्रयत्न करते. पण आपण पाहताय इथं जनतेला हा कार्यक्रम माहीत नव्हता. याची प्रसिद्धी प्रसार केला गेला नव्हता. इथे कर्मचारी 50% उपस्थिती आहेत. कर्मचारी जेवायला गेले असं सांगतात. आम्ही जेवायच्या रूम मध्ये पण पाहिला असता, तिथे कर्मचारी नाही आहेत. याचा अर्थ या कार्यक्रमाला कर्मचारी दांडी मारून पळून गेलेत. ही गोष्ट सहसा दिसत आहे की आम्ही आपल्याला पूर्ण महाराष्ट्राला दाखवतो. BBL डिजिटल न्यूज, मी भाऊसाहेब लवटे.